आगळे साहेब आहे देवपूरचे प्रगतशील शेतकरी. त्यांना विचारू ते काही व्हरायटीची काडी घ्यायला आलेली कोणती व्हरायटी किंवा का ते त्यांना आपण सविस्तर विचारूया. जोरात. नमस्कार, मी प्रकाश किसनराव आगळे, मुक्काम पोस्ट देवपूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आज या ठिकाणी आम्ही खंडोअण्णा शेवाळे सटाणा भागातील प्रगतशील शेतकरी ज्यांच्याकडे आज 80 एकरवर क्रिम्सन आहेत त्यांच्याकडे आम्ही ही क्रिम्सनची व्हरायटीची काडी नेण्यासाठी आलो आहे. क्रिम्सनचे फायदे असे की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तिला खूप प्रचंड मागणी असल्यामुळे आणि शेतीमध्ये येणाऱ्या खूप अडचणी, लेबर प्रॉब्लेम असेल, या व्हरायटीला कुठल्याही प्रकारचा GA वगैरे लागत नाही, डिपिंग करावं लागत नाही. त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी आता या व्हरायटीकडे वळलेले आहेत. म्हणून त्यासुद्धा आम्ही सुद्धा इथं काडी देण्यासाठी खंडोअण्णा शेवाळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे सटाण्याला. तर तुम्हाला क्रिम्सनचे रिझल्ट कसे वाटले? आता इकडं तर बऱ्याच जणांनी क्रॉप कव्हर केलेले आहे, आपल्या इकडं करायची गरज नाही आहे, पण क्रिम्सन व्हरायटीला कोणते फायदे, काय काय औषधं कमी लागतात? औषध कमी लागणं म्हणण्यापेक्षा याच्यात खर्च अशी बचत होते तर याला PGR खूप कमी लागतो. म्हणजे साहजिकच आपल्याला डिपिंगचा खर्च, थिनिंगचा खर्च वाचतो आणि साहजिकच खर्च कमी, डिपिंगचा PGRचा खर्च जर केला तर काही लाखोंमध्ये एकराचा खर्च जातो. तर तो खर्चाची नेहमीच बचत होईल आणि याला मार्केटिंग खूप पण चांगलं आहे. म्हणजे तुमचं सविस्तर मत का नुकसान पण होत नाही पावसाच्या याच्यामध्ये आणि व्हरायटी चांगली? व्हरायटी चांगली, गळकुजीला प्रॉब्लेम नाही याचा. पाऊस जरी आला, समजा फ्लावरिंगमध्ये बाग असेल तरी कुजत नाही, हा एक सुद्धा एक मोठा फायदा आहे. या ठिकाणी आपले कृषीरत्न कैलासजी खापरे यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होत असतंच. आत्ता जितक्यात अण्णांशी आमची चर्चा झाली त्यांनी सांगितलं यांनी आम्हाला तू वेळोवेळी येऊन भरपूर असं मार्गदर्शन केलेलं आहे. द्राक्ष बागायतदार संघात सुद्धा त्यांनी याच्या आधी खूप असं मोलाचं सहकार्य त्यांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्रभर त्यांचं काम चालू आहे. आम्ही सुद्धा आता घरी गेल्यानंतर त्यांचा विचार करू, त्यांना सुद्धा आमच्या प्लॉटवर व्हिजिटसाठी बोलावणार आहोत. तर सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे, कैलासजी खापरे यांचं मार्गदर्शन तुम्ही सगळ्यांनी वेळोवेळी हे घेतलं पाहिजे. धन्यवाद.